सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आपण दररोज आरती झाली की सर्वजण दंडवत करत असतो। मोठे मोठे स्थान आहेत तिथे ही आरती झाली म्हणजे सर्व रांगेने दंडवत करत असतात, बरोबर की? तर दंडवत करण्याची दिशा कोण्या बाजूने आपण दंडवत करणं चालू केलं पाहिजे थोडंसं त्या संदर्भामध्ये सांगू इच्छितो। मी आलं तेव्हापासून पाहत आहे तुमच्यासारखं मी पण दंडवत करतो। तुम्ही जसं ज्या दिशेने सुरुवात करता त्याचप्रमाणे मी दंडवत करत निघतो, पण नेमकी दिशा किंवा कोण्या बाजूने दंडवत करणं चालू करावं हे आपल्याला समजलं पाहिजे। लीळा चरित्रामध्ये जर आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम हा देवतेच्या मंदिरामध्ये झालेला आहे, बरोबर ना? तर देवतेच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस मुक्काम व्हायचा त्यावेळेस भगवंत त्या मंदिरामध्ये कोण्या दिशेला, कोण्या हाताला, कोण्या बाजूला थांबायचे, मुक्काम करायचे, जर आपण ते लक्षात घेतलं तर आपल्याला मग दंडवत करण्याचं पण लक्षात येऊन जाईल। बऱ्याच चरित्रामध्ये, पूर्ण चरित्रामध्ये, बऱ्याच नाही तर संपूर्ण चरित्रामध्ये जिथे जिथे देव नपाळत्याच्या मंदिरात गेलेले आहेत मुक्कामी, तिथे तिथे रिगता डावेया हाता देवाचं काय आहे? आसन आहे। कोणतंही चरित्र बघा, कोणताही पाठ बघा, तिथे रिगता डावेया हाता असाच उल्लेख येतो। तर मग हे डाव्या हाताला का बरं देव बसायचे कधी पण? आता रिगता म्हणजे आपलं हे मंदिर आहे, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश केला, आपण रिगत असताना, आतमध्ये येत असताना रिगता डाव्या हाता म्हणजे कोणता हात झाला? हात झाला, बरोबर? आणि आता समजून घ्या की एक नपाळत्याचं मंदिर आहे आणि त्या नपाळत्याच्या मंदिरामध्ये देव प्रवेशलेले आहेत, देव गेले आतमध्ये आणि आता इथे मुक्काम होणार आहे। तर आता रिगता डाव्या हाता म्हटल्यानंतर आता समजून घ्या या मंदिरामध्ये जे काही देवतेची मूर्ती असेल, स्वामी ज्या समजा महालक्ष्मीच्या मंदिरात गेले किंवा नरसिंहाच्या मंदिरात गेलेले आहे, समजा समजून घ्या हे नरसिंहाचं मंदिर आहे, आतमध्ये नरसिंहाची प्रतिमा आहे आणि रिगता डाव्या हातात देवाचा मुक्काम आहे। म्हणजे जी मंदिरामध्ये देवता आहे त्या देवतेच्या कोण्या हाताला मुक्काम होतो देवाचा? उजव्या हाताला होतो, बरोबर? तर श्रेष्ठ व्यक्ती हा कधी पण उजव्या हाताला ठेवला पाहिजे आपण, हा नियम आहे। राहेरचं स्थान आहे तिथे आपण बरोबर त्या चौकामध्ये डाव्या हातालाच नमस्कार करतो, तिथेच चंदन लावतो, तिथेच विडा अवसर करतो, तिथेच आपलं मस्तक टेकवत असतो। मग आता इथे जे आपण दंडवत करतो, आता इकडनं चालू करतो आपण। समजा आता असं ठरवलं की दंडवत करत करत जायचं आणि मंदिराला त्यासोबतच प्रदक्षिणा मारून जाग्यावर यायचं। समजा असं बऱ्याच स्थानापाशी असते, समजा आपण तसं ठरवलं की बा असं करायचं, तर मग प्रदक्षिणा करत असताना
आपले जे काही विशेष आहेत मंदिरामध्ये ते कोण्या हाताला राहतात आपल्या? आता तुम्ही इकडनं चाललात, इकडनं दंडवताची सुरुवात झाली, मग आता इकडनंच मंदिराच्या मागणं जाणार तुम्ही, तर देव कोण्या हाताला राहिले? डाव्या हाताला राहिले. आणि परमेश्वराला डाव्या हातावर ठेवावं का? कधीच ठेवू नये. भगवंत हे उजव्या हातालाच राहिले पाहिजे. स्वतः स्वामींचं म्हणणं आहे, जिथे स्वामी गेले ज्या मंदिरामध्ये नपा त्याच्या उजव्या हातालाच थांबलेले आहे. उजवा हात म्हणजे श्रेष्ठ बाजू झाली, देवतेपेक्षा श्रेष्ठ, म्हणून उजव्या हाताकडे देव थांबायचे. तर मग आता आपण जर दंडवत करायचा म्हटलं तर कोणीकडनं चालू केला पाहिजे? मग योग्य दिशा कोणती आहे, बाजू कोणती आहे? इकडची बाजू योग्य आहे. सुरुवात इकडनं झाली पाहिजे आणि असं दंडवत करत करत पुन्हा जागेवर गेली पाहिजे. आणि एखाद्या वेळेस वाटलं जरी की चला सर्वजण एक प्रदक्षिणा करून जागेवर उभे राहू, तर प्रदक्षिणा जरी झाली तरी देवाला एक चांगली प्रदक्षिणा होते, उलटी प्रदक्षिणा होत नाही. बरोबर की नाही? उरफाटी प्रदक्षिणा नाही, सोयीशी प्रदक्षिणा होते. उजव्या हाताला देव राहतात. आता इकडनं चालू केली आपण, दंडवत करणं चालू केलं ना या हाताने, इकडनं असं दंडवत करत आलो आपण. आता इकडं आता आपण चाललोय, मग आता देव कोणी हाताला आले? आपल्या उजव्या हाताला आले की नाही? मग कधीही देवाला उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालण्याची पद्धत असते. आणि कधीही दंडवताची सुरुवात इकडनंच झाली पाहिजे, या बाजूने. हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला उद्यापासून हे अंमलात आणायचं. बरोबर की नाही? तर ह्या बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि जे मी म्हणालो ते काही माझं नाही, ते आहे लीळा चरित्रामध्ये जे आलं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं. मग आता यावर तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला जर वाटत असेल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उजव्या हाताला थांबायचे आणि श्रेष्ठ व्यक्ती उजव्या हाताला ठेवावा, देवाच्या तत्वाप्रमाणे जे योग्य बाजू आहे त्याप्रमाणे दंडवत केला तर देवही आपल्या उजव्या हातालाच राहतील. म्हणून ही बाजू योग्य आहे. बाकी तुमची सर्वांची इच्छा. उजव्या हाताला बरोबर झालं ते, फक्त एवढं झालं की थोडंसं उंच पाहिजे. आता ते हळूहळू सुधारा तुम्ही. आता तर सुरुवात आहे आपली, बरोबर की नाही? हा, ते तुमच्या याने करा. परंतु मी तुम्हाला हे म्हणणारच होतो की आज किशोर भाऊंनी जे आसन रचलेलं आहे देवासाठी ते अगदी योग्य दिशेला रचलेलं आहे. जे मोठ्या मोठ्या पोथ्या बघा, जिथे पोथ्यांमध्ये ते बाबा पोथी सांगण्यासाठी बसतात त्यांच्या उजव्या हाताला देवपूजा या हातालाच असते. बरोबर? तर हे बारकावे आपल्या लक्षात आले पाहिजे. हे याच्यामध्ये आपण आता सुधारणा केल्या पाहिजे. आता आपल्याला माहिती नव्हतं, कधी आपल्याला कोणी सांगितलं नसेल, भरपूर इथे पोथ्या पाठ होत असतात असं ऐकून आहे. पण ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं नसेल, त्यांनी कदाचित विसरले असतील सांगायचं, पण आता मी योग्य जी बाजू आहे ती सांगितलेली आहे आणि त्यावर तुम्ही अंमल करा, एवढंच म्हणणं आहे. सकाळच्या ज्ञानसत्रामध्ये आपण दंडवत हो सकाळच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं भगवंत श्रीकृष्ण हे आघासुराच्या जवळ आलेले आहेत आणि सर्व प्रकार पाहिलेला आहे. पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता सर्व काही आतमध्ये पोटामध्ये जाऊन बसलेले आहेत, गोपाळ, वासर. मग भगवंत विचार करतात की आता याला एका लातत मारावं तर आपलेही गोपाळ, वासर तेही मरण्याची शक्यता आहे. मग आपले माणसं जर मरत असतील तर मग या दैत्याचा संहार करून फायदा काय होतो बरं? त्यामुळे आपले माणसं वाचले पाहिजे. म्हणून पुढं कवीने एक सुंदर उपमा दिलेली आहे. जैसा संसारा माझी अवतरणू
उद्धरिला भगत जणू, तैसे सर्पमुखा माझी रिगोणू, आपुली रक्षिता झाला. उत्तरा संकटी स्मरिला, तैश्री चक्रधरू होवणी पातला. मग गर्भ स्थितू राखिला, जेणे परीक्षिती. जो हरी लागल्या वंढी, का कोपल्या दुर्वासा मुनी. ते राखिले संकटापासोनी, पांडव जेणे. भगवंत हे सर्पमुखा माझी गेले आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी. जसं परीक्षितीचं रक्षण केलं उत्तरेच्या गर्भात असताना, उत्तरेने ज्या वेळेस भगवंताचं स्मरण केलं त्यावेळेस, आणि परीक्षितीचं रक्षण केलं. पुढं भक्तांसाठी देवाने काय काय केलं कवी ते सांगतात. जोहरी लागल्या वंढी, लाक्षागृह. वारणावत येथे एक लाक्षागृह तयार करण्यात आलं होतं. कपट कारस्थान हे या कौरवांचे पांडवांना मारण्यासाठीचे लहानपणापासून चालू होते. त्या भीमाला कधी त्या खिरीमधूनच विष द्यायचं, कधी काहीच करायचं, कधी काहीच करायचं. म्हणजे दुर्योधना या पांडवांना लहानपणीच संपवण्याच्या विचारात होता. वास्तविक पाहता पांडवांचा जो सर्वात मोठा भाऊ होता म्हणजे धर्मराजा युधिष्ठिर हा दुर्योधनापेक्षाही मोठा होता. तरी पण हा दुर्योधन लहान असून यांना मारण्याचा प्रयत्न करायचा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, कितीतरी प्रयत्नावर प्रयत्न. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंताला मारण्यासाठी कंसाने प्रयत्नावर प्रयत्न केलेले आहेत. कोणता बांबळ भट्ट पाठवला, पूतना पाठवली, तृणाव्रत पाठवला, बगासूर पाठवला. आता आघासुराचं प्रकरण आपण बघतच आहोत. असे भरपूर असुर जसे पाठवले, भगवंत होते म्हणून तरले, त्यांनी राक्षसांचा संहार केला. पण पांडव जे होते यांच्याही मागे असेच हे भाऊबंदकी लागलेली होती मारण्यासाठी, की मी राजा झालो पाहिजे, माझ्यापेक्षा धर्मराजा मोठा आहे. आता राजा तर तो होणार पुढे चालून, त्यापेक्षा यांना लहानपणीच मारून टाकलं तर मोठा झाल्यावर मीच राजा होणार. तर मग असंच एकदा धर्मराजा युधिष्ठिराला युवराज म्हणून घोषित करण्यात आलं. आणि जो युवराज आहे तोच पुढे राजा होणार हे ठरलेले. मग हस्तिनापूरच्या राज्यसभेमध्ये धर्मराजा युधिष्ठिराला युवराज म्हणून घोषित करण्यात आलं आणि नंतर लगेच वारणावतला पाठवलं. काहीतरी उत्सव होता त्याच्यामध्ये संमलित होण्यासाठी. जनता ही बघेल आपला युवराज कसा आहे या उद्देशाने पाठवलं. आता ज्याच्या बऱ्यावर देव असतो त्याचं कोण काय वाईट करणार आहे बरं. इथे दुर्योधनाचा एक विश्वासपात्र व्यक्ती होता पुरोचन नावाचा. त्या पुरोचनाने काय केलं, लाक्षागृह तयार केलं. दिसायला तर छान घर दिसायचं, ते आतमध्ये पूर्ण लाख आणि जे ज्वलनशील पदार्थ असतील त्यापासून ते घर तयार केलेलं. एक ठिणगी पडण्याची आवश्यकता फक्त, आणि लगेच ते असं भडभडभड पेटून उठेल. अशा लाक्षागृहामध्ये पांडव, कुंती मुक्कामी थांबले. श्रीकृष्ण भगवंताची लीला व्यवस्थित त्यांचं नियोजन लावलं. आतमधून एक सुरंग तयार केली एका माणसाला सांगून. यामध्ये विदुरालाही सोबत घेतलं होतं. विदुराने एक भरोशाचा माणूस लावला तिथे कामाला. आणि त्या सुरंगाच्या मधून पांडवांना बाहेर काढण्यात आलं. लाक्षागृह जरी इकडं पेटलं तरी पण पांडव मात्र सुरक्षित बाहेर काढले. तर जोहरी लागल्या वन्नी, ज्याप्रमाणे भगवंतांनी रक्षण केलं पांडवांचं, किंवा मग का कोपलया दुर्वासाम्नी. दुर्वास ऋषी हे कोण होते, फार तपस्वी, अत्री अनुसूयेचे सुपुत्र.
श्री दत्तात्रय भगवंतांचे भाऊ, एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व त्रेतायुगापासून होते ते द्वापर युगामध्ये पण त्यांचा उल्लेख येतो. काय तप साधना असेल. तर दुर्वास ऋषींनी चातुर्मास घेतली दुर्योधनाची. दुर्योधनाने विनंती केली की तुमच्यासारखा तपस्वी जर आमच्या हस्तिनापुरामध्ये येऊन थांबला तर आम्हाला फार आनंद होईल, आमच्या हस्तिनापूरचं भाग्य उदयाला येईल, तुम्ही आमच्याकडे अवश्य यावं. एवढ्या नम्रतेने दुर्योधनाने विनंती केली. दुर्वास ऋषी म्हणतात काही हरकत नाही, आम्ही येऊ तुमच्याकडे. आता तो राजा होता, पांडव इकडे वनवासामध्ये गेलेले होते आणि हा राजा असल्यामुळे आता तुम्ही त्या दुर्वास ऋषीचे 10,000 शिष्य असो किंवा 88,000 सहस्त्र असो, त्या सर्वांची व्यवस्था होणार ना. कारण ती राजाची आज्ञा झाली म्हणजे सर्व दल हलत असते. मग आता या सर्व ऋषींची व्यवस्था हस्तिनापूरमध्ये व्यवस्थित झाली. दररोज त्यांना जेवायला वाटणं, पत्रावळी उचलणं वगैरे वगैरे इतकी सेवा केली दुर्योधनाने. दुर्वास ऋषीला वाटलं काय भक्त आहे चांगला हा, किती सश्रद्धा आहे, याच्यासारखा पुण्यवान माणूस दिसत नाही मला. मग चातुर्मास संपत आलेली होती आणि शेवटच्या दिवसामध्ये दुर्योधन विनंती करतो दुर्वास ऋषीला की ऋषी हो, आपण एवढे महान तपस्वी, मला तर पुण्य दिलं तुम्ही माझ्या या नगरामध्ये आलात माझ्या विनंतीला मान देऊन आणि तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, आलात तिथं राहिलात, आमचं अन्न ग्रहण केलं आणि आम्हाला सेवेचा अवसर दिला. आता मला असं वाटते की माझे जे भाऊ आहेत, हा कोण बोलत आहे? दुर्योधन बोलत आहे. काय म्हणतो दुर्योधन? माझे जे भाऊ आहेत ते वनामध्ये राहतात बिचारे, त्यांना कधी साधूंचा सत्संग घडावा. तुमच्यासारख्या साधूंचा संग जर घडला तर त्यांचंही जीवन उपकृत होऊन जाईल, कृत्य होऊन जाईल, त्यांचंही भाग्य उदयाला येईल कदाचित. तुम्ही एकदा त्यांच्याकडे जा. आता लहान लेकराला पण कळेल की वनवासात राहणारे पांडव 5 जण आहेत, द्रौपदी सोबत आहे. आता हे झोपडीमध्ये राहणारे जंगलामध्ये जर दुर्वास ऋषी सारखे तपस्वी तिथे गेले, आपले 88,000 शिष्य घेऊन, वनवासी पांडव काय व्यवस्था करतील बरं? आहे का काही? करतील का ते व्यवस्था? त्यांच्याकडे शक्ती आहे का? राजवैभव तर सर्व हडपून टाकलेला आहे या दुर्योधनाने. काही पैसा आदला जवळ नाही, जंगलामध्ये राहतात झोपडीमध्ये. एवढं तर समजायला पाहिजे होतं. दुर्वास ऋषींना काही एक समजलं नाही. विवेक बुद्धी मावळून गेलेली होती दुर्वास ऋषींची. आणि दुर्वास ऋषी सहज म्हणतात काही हरकत नाही, तुझी इच्छा आहे, तुझी म्हणजे दुर्योधना तुझी बुद्धी तुझ्या भावांविषयी एवढी चांगली आहे, तुझ्या भावना एवढ्या चांगल्या आहेत, काही हरकत नाही, तुझ्या भावांनाही पुण्य देण्यासाठी मी तिकडे जातो. दुर्वास ऋषी असं नाही म्हटले की ते राज्य वैभव त्यांच्याकडे नाही, कोण्या राज्याचे ते राजे नाही आणि ते कशी व्यवस्था करतील माझी. हा प्रश्न साधा त्यांच्या मनामध्ये पडला नाही आणि सरळ निघाले पांडवांकडे. आता म्हणे यांच्याकडे आपण थांबणार. सर्व ऋषीजन पोहोचले आश्रम मध्ये. आनंद झाला सर्वांना. आता 88,000 शिष्यमंडळी सोबत आहे दुर्वास ऋषींच्या आणि चालत चालत येत आहेत. तर ते दुरूनच यांना समजलं की फार मोठं कोणतं तरी सैन्य येणार आहे की काय, असा एवढा आवाज चालू झालेला होता. पाहतात तर काय ऋषीमुनी लोक. मग सर्वांचा आदर तिथे करतात. सर्वांचं म्हणजे मुख्य जे आहेत दुर्वास ऋषी त्यांचा आदर तिथे करतात आणि म्हणतात दुर्वास ऋषी आम्हाला फार भूक लागलेली आहे, हस्तिनापूरवरून आम्ही पायी आलेलो आहोत, आम्हाला जेवण्याची तयारी करा. आता काय करणार आहेत बिचारे, तुम्ही विचार करा. काय म्हणतात दुर्वास ऋषी? जेवणाची तयारी करा आमची, आम्हाला भूक लागलेली आहे. आम्ही तोपर्यंत संध्या वंदन करून येतो, संध्या स्नान करून येतो आम्ही. धर्मराज या दिवशी म्हणतात काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा, तुम्ही तुमचं संध्यावंदन आटपून या, तोपर्यंत मी इकडे तयारी करतो. आता विचार करा काय वाटलं असेल त्यावेळेस त्यांना. ऋषी तर सर्व निघून गेले. आता
यक्ष प्रश्न समोर उभा राहिलेला आहे. आता करायचं कसं? आता यांची जर व्यवस्था झाली नाही, असा भयंकर श्राप देतील की आपल्याला तो सोसवल्याच जाणार नाही. कारण भारतीय इतिहासामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये जेवढे काही तपस्वी ऋषीमुनी होऊन गेले, त्यापैकीचे सर्वात उग्र, तामस, रागिष्ट, क्रोधिष्ट ऋषी म्हणजे दुर्वास ऋषी. आणि एवढं मोठं संकट कुणी पाठवलं? दुर्योधनाने. म्हणजे विचार करा, त्यांचं राज्य वैभव हडपून टाकलेलं आहे, सर्व बळकावलं या दुर्योधनाने. बिचारे जंगलात राहत आहेत, सुखाने राहू तर द्यायचं? तिथेही सुखाने राहू देत नाही. याला आसुरी वृत्ती म्हणतात. आपण सुखाने राहायचं नाही, दुसऱ्यालाही राहू द्यायचं नाही. आता मनामध्ये त्याच्या द्वेष भावना आहे. जरी तो राजमहालामध्ये राहत असेल दुर्योधन, त्याच्या मनामध्ये द्वेष भावना आहे, सुडाच्या भावना आहेत, तो जळत आहे मनामध्ये. कशाचं सुख आलं त्याला? म्हणजे स्वतःही दुःखामध्ये. आणि हे पांडव कसे तरी जंगलामध्ये राहतात, देवाचं नाव घेतात, आनंदात आहेत. ते कसे तरी आपले घास कुटका करतात, तयार खातात, जंगलातून काही लाकडं वगैरे आणतात, सगळं व्यवस्थित चालू आहे कसं तरी त्यांचं. कारण हे पुण्यात्मा होते. पण दुर्योधन असा पापी होता की तो स्वतःही सुखामध्ये राहत होता, दुसऱ्यालाही सुखामध्ये राहू देत होता. आणि दुर्वास ऋषी गेले संध्या वंदनासाठी. इकडे द्रौपदीने धावा केला, म्हणजे आता फार मोठं संकट आलेलं आहे माझ्यावर. आता कोण सहाय्य करू शकेल आपल्याला? माझा बंधू, फक्त माझा श्रीकृष्णच मला सहाय्य करू शकेल. स्मरण केलं देवाचं. काही क्षणामध्ये देव तिथे हजर झाले आणि म्हणतात, मला फार भूक लागलेली आहे कृष्णे, मला भूक खूप लागलेली आहे, मला जेवायला वाढ करे. काय तुझे काम आहेत ते नंतर बघू. आता विषय असा झाला, यांच्याकडे एक अक्षय पात्र होतं, पण एकदा ते जेवण झालं, धुवून उघडं घातलं की त्याच्यातून काही निघत नव्हतं. आणि हे बरोबर संध्याकाळच्या वेळेला, संध्यावंदनाच्याच वेळेला पोहोचलेले होते. यांचे जेवण खावणं सर्व आटपलेले होते. ते पात्र धुवून उघडं घालून ठेवलेलं होतं. मग आता श्रीकृष्ण भगवंत म्हणतात पुन्हा की मला जेवायचंय. आता बहीण म्हणते द्रौपदी, अरे म्हणे देवा, माझ्यावर तेच संकट आलेलं आहे की जेवू कसं घालू, आणि तू आल्या मला जेवायचंच मागतोस. आता करायचं कसं? भगवंत म्हणतात काहीतरी असेल घरामध्ये. असं कुठं निरंक घर असते का? काहीच नाही घरामध्ये. द्रौपदी म्हणते, अरे आम्ही जंगलात राहतो, इथे काही साठवणूक करण्यासाठी आमच्याकडे काही कणग्या आहेत की काय आहे? काहीच नाही आमच्याकडे, काहीच नाही. बघ म्हणे काहीतरी असेल. आता द्रौपदीला वाटते, अरे म्हणत आहेत तर बघायला काय हरकत आहे. मग ते इकडं तिकडं बघितलं, त्या पात्रामध्ये पाहिलं एक भाजीचं पान. आपण म्हणतो ना, द्रौपदीचं भाजीचं पान जसं स्वीकार केलं, विदुराच्या कन्या, सुदामाचे पोहे, द्रौपदीचं भाजीचं पान. किंवा असं म्हणतात की त्या पात्रामध्ये एक भाताचा कण होता, एक तांदूळ होता, असंही बोलतात. तर आपण म्हणून आपल्या पद्धतीनुसार, आपल्या ज्या परंपरेमध्ये आलेलं आहे की एक भाजीचं पान होतं उरलेलं, ते देवाने खाल्लं आणि खाल्ल्यानंतर ढेकर दिला. म्हणे आता माझं पोट भरलं. आता जो विश्वाचा पती आहे त्याचं पोट भरलं. मग आता विश्व काय उपाशी राहणार आहे का तिथं? हे 88 सहस्र ऋषी इथं आंघोळ केले, दुर्वास ऋषींनी पण संध्यावंदन केलं, स्नान झालं, सर्व झालं. आता ज्यावेळेस निघायचं यांच्या झोपडीकडे पांडवांच्या, आपोआप जसं श्रीकृष्ण महाराजांनी ढेकर दिला तसे यांना ढेकर यायला लागले. सर्वजण म्हणतात एवढी भूक लागली होती आपल्याला, आता तर पार पोटच सुगून गेले, आपलं ढेकर यायला लागलेले आहेत, आता करायचं कसं? म्हणजे तिकडं तर सांगून आलो आपण, आता जेवायची तर इच्छा नाही. 88 सहस्र ऋषी आणि दुर्वास ऋषी या सर्वांना ढेकर यायला लागलेत की पोट एवढं भरलेलं आहे. मग म्हणे आता करायचं काय? त्यांना तर सांगून आलो जेवायचं. आता त्यांनी स्वयंपाक तयार केला असेल, आता कसं करायचं? आणि इकडे पांडवांना प्रश्न पडलेला, आता दुर्वास ऋषी येतील, आता कसं करायचं? श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे काहीच चिंता करू नका, मी आलोय ना. आता भीमाला म्हणतात तू जा, त्या दुर्वास ऋषींना बोलावून घेऊन ये सर्वांना. भीम म्हणतो काहीच हरकत नाही. आता देव म्हटलं ते पूर्व दिशा, पांडवांचं असं होतं, देव म्हणतील ते पूर्व दिशा, काही मागं पुढे विचार करायचा नाही. भीम असा नाही म्हणला, अरे देवा इथं स्वयंपाक नाही, काही नाही, साधं आपण कणिकही तिंबून ठेवलं नाही, आपल्याकडे कणिकही नाही, काहीच नाही, आणि कसं काय बोलवायला सांगता तुम्ही? काहीच विषय नाही. देव म्हटले बोलवा, निघाले.
मग आता ते जात असताना नेमकं कोण्या दिशेला गेले, कसं गेले, त्यासाठी आवाज तर द्यावा लागेल ना. मग भीम जो आहे तो आवाज द्यायला लागला. ऋषी मुनी हो, दुर्वास ऋषी हो, जोऱ्या जोऱ्यात आवाज द्यायला लागलेले आहेत भीम. आता भीमाचा आवाज काय लहान राहणार आहे का? त्या दुर्वास ऋषीच्या कानावर आवाज जातो. अरे म्हणे भीम आलेला आहे म्हणे. आता म्हणे आपण जर गेलो नाही तर ते स्वयंपाक वाया गेला म्हणून हा आपल्यालाच दंडित करेल म्हणे. स्वयंपाक करायला लावला आता हे का तुमचा बाप खाणार आहे? हे भीमाचं काम फार अवघड आहे म्हणे, आपल्याला पुढं घालूनच नाही म्हणे. हे काय कोणाचं ऐकत नाही म्हणे. धर्मराजा तरी बरा, याच्याशी ज्यांनी पंगा घेतला त्याचं काही नाही. ते मराठीत एक म्हण आहे, आमच्या शिवाकडं त्याचे मसनात लाकडं. तर म्हणे भीमासोबत वाकडं घेण्यात काही मजा नाही. पळा म्हणे, पहिलं पळा इथून, आता काही बघू नका मागे पुढे, पहिलं धावायचं बघा म्हणे इथून. भीमाच्या तावडीत सापडलं तर आपलं काय खरं नाही. ते सर्व निघून गेले. हे कशाचं लक्षण आहे बरं? दुर्वास ऋषी एवढा तपस्वी, परंतु त्यांना का लक्षात आलं नाही की 88 सहस्र ऋषीचं नियोजन हा धर्मराजा युधिष्ठिर किंवा पांडव कसे लावतील? का आलं नसेल म्हणावं? यामागचं कारण एक आहे, जयाचे जैसे अन्न तयाचे तैसे मन. अन्न कुणाचं खाल्लेलं आहे? दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं आहे. सद्बुद्धी, विवेक, विचार सर्व मावळून गेलेले आहेत. जयाचे जैसे अन्न तयाचे तैसे मन. ज्याचं अन्न आपण खाल्लं त्याच्यासारखं आपलं मन होऊन जाईल. म्हणून आपल्या पंथामध्ये दंडवत घालताना म्हणतात की बाबा देवाला विनंती करतात, ज्यावेळेस आपण उपहार दाखवतो, आपली जी क्रिया आहे त्याचा दंडवत घालतो, देवाला आपण काय म्हणतो? देवा आमचं राजस तामस अन्न सात्विक करा. आमची जी राजस तामस क्रिया आहे ती सात्विक करून स्वीकारात घ्या. हे विनंती त्यासाठी करतो आपण. आणि दुर्योधनाने काही विनंती केली असेल का की आमचं जे राजस तामस अन्न आहे ते सात्विक करा म्हणून? नाही. मग ते अन्न जसं खाल्लं, एवढ्या मोठ्या दुर्वास ऋषीची बुद्धी भ्रष्ट झाली. विचार करा. मग तुमच्या आमच्या सारख्याचं काय खरं आहे? ते बरं आहे, देवाला विनंती करतो आपण म्हणून देव दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत. थोडक्या विनंतीला मान देऊन आपलं सांभाळून येतात सर्व. थोडस कमी जास्त झालं की टाकलं त्या स्वर्गाच्या पायरीमध्ये, थोडं कमी जास्त झालं की टाकलं त्या जडवाच्या नरकामध्ये. असं असतं तर काय झालं असतं? आपलं नरकच भोगत राहिलो असतो आपण. ते दैववश आपल्याला हा ईश्वर धर्म मिळालेला आहे, म्हणून त्याचा परिपूर्ण फायदा आपण घेतला पाहिजे. एवढा दुर्वास ऋषी चालून आला, भगवंतांनीच सहाय्य केलेलं आहे. ते राखिले संकटापासून पांडव जेणे. तेव्हा संकटापासून पांडवांचं रक्षण केलं ज्या भगवंताने, तेच भगवंत इथे त्या गोपाळांसाठी आघासुराच्या मुखामध्ये गेलेली आहे. आता तुम्हाला असं वाटेल आघासुराचं प्रकरण लहानपणचं आहे आणि मध्येच सांगतात पांडवांचं लाक्षागृहाचं. हे असं कसं काय बरं? तर हे कवीचं वर्णन आहे बरं का. वास्तविक हे प्रकरण मागं पुढे जसे आले आता इथं तसेच घडले असं नाही. तर हे जे कवी आहेत ते आपल्याला समजावून सांगण्यासाठी हे उदाहरणं देत आहेत की भगवंत कसे असतात. जे भक्तांचं रक्षण करण्यासाठी धावून जातात तेच भगवंत इथे आघासुराच्या पोटामध्ये जे गोपाळ गेलेले आहेत, वासरे गेलेले आहेत, त्यांचं रक्षण करण्यासाठी त्या आघासुराच्या मुखामध्ये गेलेले आहेत. यमलोकी धाडी घालोनी अर्जुनेसी क्षीराब्धी जाऊनी मृत्ये आपत्ये आणुनी ब्राह्मणू संतोख विला. यमलोकी धाडी घालोनी. यमलोकामध्ये धाड घातली. श्रीकृष्ण भगवंत क्षिप्रा नदीच्या तीरावर, मध्य प्रदेशमध्ये जे क्षिप्रा नदी वाहते त्या क्षिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन येथे सांदीपानी ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण भगवंत हे अध्ययनासाठी गेलेले होते गुरुकुळामध्ये. आणि त्या गुरुकुळामध्येच मग हे सुदामा वगैरे सर्व सोबत होते. तेच हे गुरुकुळ. बलरामही होते,
सर्वांनी तिथंच शिक्षण घेतलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी 14 दिवसामध्ये 14 विद्यांचा अभ्यास केला, सर्व अध्ययन केलं आणि निघण्याची वेळ झाली. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, आता गुरु दक्षिणा देण्याची वेळ झालेली आहे, मागा तुम्हाला काय पाहिजे. आता हे ऋषी मुनी लोक यांचं काय, आम्हाला काही लागत नाही. यांच्या तोंडातला शब्द काय असतो, आम्हाला काही लागत नाही. मग आता हे ऋषी मुनी म्हणणार तेवढ्यामध्ये, सांदीपनी ऋषी पण तसे म्हटले असते की आम्हाला काही लागत नाही, पण मनामध्ये थोडा विचार आला की आता हे श्रीकृष्ण जर आपल्यावर प्रसन्न झालेला आहे आणि म्हणजे मागा तुम्ही मला गुरुदक्षिणा म्हणत आहेत, तर आता यांच्याकडून काही लागते का आपल्याला एकदा घरी विचारलं पाहिजे. मग सांदीपानी ऋषी त्यांच्या पत्नीकडे गेले आणि विचारलं की असं असं श्रीकृष्ण भगवंत म्हणत आहेत, काही गुरुदक्षिणेमध्ये पाहिजे ते द्यायला तयार आहेत, काही मागायचं का. त्यावेळेस ती माता म्हणते की मला माझा मुलगा पाहिजे. मग असं म्हटल्यानंतर सांदीपानी ऋषी म्हणतात, वा वा वा, छान ध्यानात आणून दिलं तुम्हाला. मग लगेच सांदीपनी ऋषी जातात कृष्णाकडे, भगवान श्रीकृष्ण महाराजांकडे आणि म्हणतात की आम्हाला आमचा पुत्र आणून द्यावा. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात काहीच हरकत नाही, तुमचा मुलगा कुठे गेला होता. आता जसे पोलीस चौकशी करतात ना, केस आली म्हणजे पोलीस चौकशी करतात, मग तसं श्रीकृष्ण भगवंत पण चौकशी करायला लागतात की मग तुमचा मुलगा कुठे गेला होता, कसा मेला, काय झालं, काही नाही, सर्व चौकशी करतात. ते सांगतात की असा असा समुद्राकडे गेला होता, तिथे पडून गेला. मग म्हणे काही हरकत नाही. समुद्राकडे गेले. श्रीकृष्ण भगवंतांनी आवाहन केलं समुद्राला, समुद्रा समोर ये. समुद्र प्रकट झाला. म्हणे असा असा आमच्या गुरुजींचा मुलगा तू मारलेला आहे. म्हणे मी मारलेला नाही. मग म्हणे गेला कुठं, आमच्या गुरुजी तर म्हणत आहेत समुद्रामध्ये गेला. म्हणे मी कशाला मारू त्याला, या समुद्रामध्ये एक राक्षस आहे शंखासूर नावाचा, त्याने त्याला ओढून एकदम समुद्राच्या तळाला नेलेला आहे. असं म्हटल्यानंतर मग श्रीकृष्ण भगवंत म्हणतात काहीच हरकत नाही. श्रीकृष्ण महाराज लगेच समुद्रामध्ये प्रवेश करतात, एकदम तळाला जातात, समुद्राच्या खोलवर, लांब एकदम गहिराईमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर तो शंखासूर तिथे बसलेला असतो एका शंखामध्ये लपून. आणि मग तिथे शंखासुराचं आणि श्रीकृष्ण भगवंताचं युद्ध होते. श्रीकृष्ण भगवंत त्याला म्हणतात की माझ्या गुरुजींचा मुलगा तुमच्याकडे आहे. शंखासूर म्हणतो तू कोण आहेस, असं तसं उद्धटापणे बोलणं. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात लातो की भूत बातो से नाही मानते. मग झालं युद्ध चालू. त्याला तिथं मारलं, त्या शंखामध्ये पाहिलं, शंखामध्ये पण तो सांदीपानी ऋषींचा मुलगा नव्हता. मग आता काय करायचं, मग आता गेला कुठे असेल. या असुराचं नाव शंखासूर होतं आणि ज्या शंखामध्ये तो राहायचा त्याचं नाव पांचजन्य होतं. आणि श्रीकृष्ण भगवंताला हा शंख त्या शंखासुरापासून भेटलेला आहे, किंवा पाठभेदानुसार पांचजन्य असुर असं त्याचं नावही होतं पाठभेदानुसार, बरं का, दुसऱ्या पाठामध्ये आले. तर श्रीकृष्ण भगवंतांनी उभ्या आयुष्यामध्ये जेवढ्या दैत्यांना मारलं, जेवढ्या अधर्मी राजांना मारलं, आणि त्या युद्धामध्ये जो शंख वाजवलेला आहे तो पांचजन्य आहे. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तिवर्णनामध्ये आलेला आहे, पांचजन्य करी घोर गर्जना, रिपुकापत थरथरा, सुदर्शन करी देखुनी दानव, लंघिती गिरी कंदरा, जय जय श्री अच्युता कृपा करी, मजवरी चिन्मयवरा, एक वेळ श्री मूर्त तुझी मज दाखवी गुण गंभीरा. असं ते एक सुंदर मूर्तिवर्णन आहे. जय जय श्री अच्युता कृपा करी, मजवरी चिन्मयवरा, एक वेळ श्री मूर्त तुझी मज दाखवी गुण गंभीरा. श्रीकृष्ण भगवंताची जर स्तुती स्तवन करायची असतील तर असेच आपण भजन केले पाहिजे, असे मूर्तिवर्णन केले पाहिजे. पण माणसाचं कसं झालेलं आहे, या जीवाच्या ठिकाणी जे करावंसं वाटते तेच देवामध्ये हा जीव पाहतो.
या माणसांना जसं नाचावंसं वाटेल तसंच नाचतो माणूस, परंतु निमित्त देवाचं ठरतो. बरोबर की नाही? आता दहीहंडीचे कार्यक्रम झाले मोठे मोठे, आपल्या नागपूरमध्ये पण झाले असतील, बऱ्याच ठिकाणी झाले, नांदेडमध्ये पण कार्यक्रम झाले मोठे मोठे दहीहंडीचे. पूर्ण नांदेड शहरामध्ये जागोजागी बॅनर लावलेले, जे सर्वात मोठी दहीहंडी होती. प्रमुख आकर्षण काय? दहीहंडी. दहीहंडी प्रमुख आकर्षण आहे ना, कार्यक्रमच त्याचा आहे. पण बॅनरवर काय लावलेलं आहे? प्रमुख आकर्षण गौतमी पाटील. आता घ्या, आता काय करावं आपल्या लोकांना? आता काय घेणं देणं त्या गौतमी पाटलाचं आणि त्या दहीहंडीचं? आणि त्या दहीहंडीच्या कार्यक्रमात तिला नाचवण्याचं काय प्रयोजन? आपल्या अंगातले जे अवगुण आहेत ना, त्या अवगुणानुसार आता हल्लीचे लोक ते देवाचे कार्यक्रम करायला लागले. आता देवाचं भजन आहे. आता हल्ली बरेच काही भजनी मंडळ असे निघालेले आहेत, आपल्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये येतात भजन म्हणायला, आणि तिथं त्या भजनी मंडळामध्ये मुली असतात भजन म्हणायला, आणि त्या मुली नाचतात स्टेजवर. आपले साधू संत खाली बसून बघत आहेत. आता हे आपलं अध्यात्म काय सांगते? आपण चाललोय कुठे? तर आपण जे सण उत्सव साजरे करतो त्यामध्ये आधुनिकतेच्या नावावर हा थिल्लरपणा करता कामा नये. बरोबर की नाही? आता हे जे सांगतोय मी म्हणजे तुम्हाला सांगतोय असं नाही. आता ह्या चॅनलच्या माध्यमातून लाखो लोक ऐकणारे आहेत. हा संदेश जो आहे तो सर्वांसाठी आहे. आपल्या कृष्ण मंदिरमध्ये जेवढे जमले त्यांच्यासाठी आहे असं नाही, सर्वांसाठी. तर आपल्या जीवाची गती अशी आहे की आपल्याला जसं आवडते त्याप्रमाणे आपण करत चालतो. आपल्या स्वामींनी सांगितलेलं आहे, अन्य शास्त्र आपल्या कामाचे नाही, एक ब्रह्मविद्याशास्त्र कामाचं आहे. बरोबर की नाही? परंतु हल्ली आपण अन्य शास्त्राकडे फार वळलो. वासनिकांचे फार फोन येतात. आता माझं चॅनल असल्यामुळे मला खूप फोन येतात. म्हणतात, बाबा तुम्ही पंचांग पाहता का, ज्योतिष पाहता का, अमकं पाहता का, तमकं पाहता का? आता तुम्ही सांगा, देवाने सांगितलेलं आहे अन्य शास्त्र आपण अभ्यासू नये, पण जनतेचा जास्तच ओढा दिसतो त्याच्याकडे, म्हणून आपले साधू संत आता त्याच्याकडे वळलेले आहे. मग ज्योतिष सांगणे, पत्रिका काढणे वगैरे वगैरे. मी असं म्हणत नाही की ज्योतिषशास्त्र खोटं आहे, असं म्हणत नाही बिलकुल. आताचे तथाकथित लेफ्टिस्ट लोक म्हणत असतील, सोकॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक म्हणत असतील, वामपंथी विचाराचे लोक म्हणत असतील हे सर्व खोटं आहे. मी खोटं आहे असं नाही बोलत. आपल्या देवाने त्याचा निषेध सांगितलेला आहे. तुम्ही विचार करा, जसं आता त्या भविष्यशास्त्रामध्ये सांगतात, ज्योतिषशास्त्रामध्ये अमका ग्रह आहे, तमका ग्रह आहे, असा त्याचा आपल्यावर जीवनावर प्रभाव होणार आहे. मग काही लोक म्हणतात असं थोडी असते, ते ग्रह तेवढ्या लांब आपल्यावर काय प्रभाव होणार आहे असं म्हणतात की नाही? तर तुम्ही विचार करा, आता जे लोक असे म्हणणारे आहेत त्यांच्या पुढे छोटंसं उदाहरण जर आपण प्रस्तुत केलं की पौर्णिमेच्या वेळेला, पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पौर्णिमेच्या वेळेला समुद्राला भरती का येते? ज्या भागाला परिपूर्ण चंद्र उगवलेला आहे त्या भागामध्ये समुद्राला भरती येते, अमावस्येला ओहोटी येते, पाऊस येऊ न येऊ. कशामुळे? त्या चंद्राचा प्रभाव आहे या पृथ्वीवर, पडत आहे. जे काही गुरुत्वाकर्षण म्हणा, काही वेगळे व्यवसाय असतील, पण प्रभाव होत आहे. पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? 70%, 71% जे काही असेल. आपल्या शरीरात किती पाणी आहे? तेवढंच आहे. रेशो बरोबर आहे की नाही? मग पृथ्वीवर, एवढ्या मोठ्या पृथ्वीवर त्याचा परिणाम होतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रामुळे जर पृथ्वीवर जे समुद्र आहे त्याला भरती येते, मग आपणही त्या पृथ्वीचेच अंश आहोत ना. मग आपल्यावर होणार किंवा नाही? होणार. मग असं म्हणत नाही मी की ज्योतिषशास्त्र खोटं आहे, पण आपल्या देवाने सांगितलं की तुम्ही देवधर्म करा, फक्त काय बघायचं ते मी बघून घेईन. त्यामुळं आपलं काम आहे चांगला देवधर्म करणे, या कामामध्ये जायचं नाही. कोणाला ते पितृदोष, कोणाला काळसर्पयोग, अमका योग, तमका योग, मग अमका विधी करा 25,000 रुपये, अमका विधी करा 51,000 रुपये, असे कामं चालू आहेत आपल्या इकडे.
श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी याच्या विरोधात कार्य केलं 800 वर्षापूर्वी. हे असं कर्मकांड किंवा लोकांना लुबाडणे असं नको. पण आता महानुभाव पंथातील सर्व नाही, काही लोक तिकडेच वळत आहेत. म्हणजे देवाच्या तत्वाच्या विरोधामध्ये जाऊन हे कार्य चालू आहे. तर अशा प्रकारे यमलोकामध्ये धाडी घातलेली आहे मग देवाने. कारण शंख तर भेटला पांचजन्य श्रीकृष्ण भगवंतांना, पण आता जो मुलगा आहे सांदीपानी ऋषीचा त्याला कुठून आणायचं? मग आता समुद्रामध्ये नाही, समुद्राकडे तर नव्हता, असुराकडेही नाही सापडला, मग आता कुठे असेल तो? यमलोकामध्ये. मग यमलोकामध्ये गेले भगवंत आणि तिथनं सांदीपानी ऋषीच्या मुलाला आणलेला आहे, पुनर्दत्त नाव. तर त्या सांदीपानी ऋषीच्या मुलाला आणलेला आहे पुनर्दत्तला, आणि सांदीपानी ऋषीच्या सांभाळले. आणि मग भगवंत ही गुरुदक्षिणा देतात आणि निघून जातात. आपली शिक्षण पद्धती किती सुंदर होती हो पूर्वीची. सर्व विद्या ग्रहण करायची, नंतर फी द्यायची. आता LKGचा UKGचा मुलगा 2 लाख 2.5 लाख डोनेशन द्यावं लागते मोठ्या मोठ्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये. आणि शेवटी काय होते परिणिती त्याची? कॉन्व्हेंट शाळामध्ये काय असते? फादर, मिस, अमक तमक, ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळा असतात त्या. आणि शेवटी मुलं आपल्या संस्कृतीच्या विरोधातच उभे होतात, आपलेच मुलं. मग तुम्ही सांगा, आपली जी संस्कृती श्रावण बाळाला घडवते, आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ, याच्यातील कथा न सांगता यापासून दूर आपल्या मुलांना नेण्यात येते. आणि मग शेवटी हे मुलं, सिंघानियाचा जसा मुलगा, त्या दिवशी उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, घराच्या बाहेर काढलं की नाही. आता त्या सिंघानियाने त्याच्या मुलाला कुठे टाकला असेल? एवढा करोडपती माणूस, रेमंड कंपनीचा मालक, मुलाला शिकण्यासाठी कुठे टाकले असेल? कॉन्व्हेंट शाळेमध्ये. मग तिथं शिकून काय आला तो? पाश्चात्य संस्कृती. आणि असं शेवटी वडिलालाच बाहेर काढून टाकलं घराच्या त्याने. तर श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये म्हणा, त्यानंतरच्या काळामध्ये गुरुकुळ पद्धती होती. आणि गुरुकुळ पद्धतीमध्ये जेव्हापर्यंत ही पिढी घडत गेली, तेव्हापर्यंत आपली ही जी मातृभूमी आहे, हे जे राष्ट्र आहे, हे सुरक्षित होतं, वैभवशाली होतं, वैभव संपन्न होतं. आणि पूर्ण जगाचा आपला भारत देश हा गुरु होता. म्हणून भारताला पूर्वी विश्वगुरु असं बोलायचे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा मोठी मोठी संकट आली, तेव्हा तेव्हा या भारतातीलच या राष्ट्रातीलच लोकांनी त्या संकटापासून दूर केलेलं आहे या पृथ्वीला. तर असं ते गुरुकुळ परंपरेचं शिक्षण होतं. आणि आज जर पाहायला गेलं तर मग ट्युशन आहेत, कोचिंग क्लासेस आहेत. पहिलं पैसे द्यायचे, तुमचा रिझल्ट जे लागेल ते लागेल, आम्हाला घेणं देणं नाही. कोणते त्याच्यामध्ये स्किल नाही आहे का? काहीतरी कला शिकवलेली आहे बाबा, काहीतरी समजा डिग्री जरी भेटली आणि उद्या जर कुठे नोकरी नाही लागली तर काहीतरी कला शिकवली, काहीतरी स्वतःमध्ये वृद्धी केली गुणांची, काही कला शिकली आणि मग त्याद्वारे त्याने उदरनिर्वाह चालवला. असं कधी झाले का? नाही. स्किल डेव्हलपमेंटला इथे प्रोत्साहनच नाही या शिक्षणामध्ये, फक्त कागदावर डिग्र्या. बरोबर की नाही? आता नंतर आता चालू झाले म्हणा स्किल्ड लेबर तयार करणे किंवा स्किल्ड एम्प्लॉईज तयार करण्यासाठी आता ते नवीन नवीन उपक्रम चालू झालेले आहेत सध्या. मृत्यू आपत्ती आणून ब्राह्मण संतोखविला. अर्जुनेसी क्षीराब्दी जाऊन, क्षीराब्दीला कसे अर्जुन देव गेले, कसे आले, हे सर्व प्रकरण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुनरावृत्ती काय करणार नाही. तर अर्जुन देवाने ज्यावेळेस ब्राह्मणाचे मुलं आणण्यासाठी गेले होते, त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतही सोबत होते, अर्जुन देवही होते. ते क्षीराब्दीला गेले आणि ते ब्राह्मणाचे जे मुलं होते ते मुलं आणलेली आहेत आणि त्या ब्राह्मणाला देऊन टाकले. तर तो ब्राह्मणू संतोखविला. तो अरताचा कैवारी, रिगाला सर्पमुखा माझारी.
तव गज बजले अंबरी देवता गण. तो आर्ताचा कैवारी. कोणाचा कैवारी आहे देव? आर्ताचा. आर्त म्हणजे कोण? जो आरती करतो. आरती म्हणजे निरंजनी पेटवणे ओवाळणी ठेवून देणे, ती आरती नाही. इथे आर्त या शब्दाचा काय अर्थ आहे? भगवंताला म्हणणे, देवा तुची व्हावा, तुची भेटावा. तळमळ आहे मनामध्ये. असा ज्यावेळेस हा जो धावा करतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ते आरती आहे किंवा अर्थपूर्वक दंडवत. दंडवत दंड. अरे बाबा देवाचं आहे ते, देवाचं असेल, देवाचं असेल. तो आर्ताचा कैवारी रिगाला सर्पमुखा माझारी. जे आर्ताचे कैवारी आहेत भगवंत, ते सर्पमुखाच्या मध्ये गेलेले आहेत. आर्त कशाला म्हणतात? देवा तुची व्हावा, तुची भेटावा, अशा ज्यांच्या मनामध्ये भावना आहेत त्यांना म्हणावं की त्यांनी आरती केलेली आहे. जोपर्यंत हा जीव आरती करत नाही तोपर्यंत भगवंतही साह्यभूत होत नाहीत आपल्याला. उदाहरण आहे हस्तिनापूर मधील, ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्राकर्षण चालू होतं. आपण कधी ह्या प्रकरणाला तर काय बोलायचं मी मागच्या वेळेस सांगितलं, वस्त्राकर्षण, वस्त्रहरण नाही. कारण वस्त्रहरण म्हटलं तर क्रिया पूर्ण झालेली आहे. हरण म्हटलं तर काय? क्रिया पूर्ण झाली. त्यामुळं प्रकरण तसं घडलंच नाही, हरण झालेलंच नाही. त्यामुळं काय बोलायचं? वस्त्राकर्षण. फक्त दुशासनाने तिथे कपडे ओढलेले आहेत, बरोबर ना? तर ज्यावेळेस हा प्रसंग द्रौपदीवर आला त्यावेळेस कोणाचा धावा केला द्रौपदीने? त्यांचे जे पती होते, धर्मराजाला मदतीला बोलवलेलं आहे, धर्मराजा मदतीला नाही आला. मग भीम असेल, अर्जुन असतील, नकुल, सहदेव या सर्वांचा धावा केला की माझ्यावर एवढं मोठं संकट आहे, तुम्ही मदतीला या. परंतु हे कुठे बसलेले होते? तिथे द्यूत चालू होतं, सर्व हरून बसलेले होते. मग आता पांडव तर काही कामाला आले नाही. मग आता धावा केल्यानंतर धृतराष्ट्र जे होते म्हणे, तुमची कुलवधू आज एवढ्या मोठ्या संकटात आहे, कुलवधूचं वस्त्र आकर्षण इथं चालू आहे भर राज्यसभेमध्ये, तुम्ही इथे आता हे कार्य थांबवलं पाहिजे. हे जे गैरप्रकार चालू आहे, तुम्ही राजे आहात, उद्या इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्ही राजे असून असं कसं काय कृत्य होऊ दिलं? धृतराष्ट्र तर धृतराष्ट्रच होता, तोही काही बोलला नाही. मग आठवले पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, सर्वांचा धावा केला. आता हे ज्यावेळेस धावा चालू होता इकडचा, श्रीकृष्ण भगवंताला काही कळालं नाही का माझ्या बहिणीवर एवढं मोठं संकट आलेलं आहे? पण देवाचा धावा हिने केलाच नाही द्रौपदीने. धावा कोणाचा केलेला आहे? पांडवांचा केला, धृतराष्ट्राचा केला, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य. जेव्हा जेव्हा या जीवाची अपेक्षा जीवाकडून असते, परमेश्वर तुम्हाला साह्य नाही करणार. त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे द्रौपदीचं. सर्वांकडे धावा केला, सर्वांकडे वास पाहिली की कोणीतरी मदतीला येईल, कोणीही राज्यसभेमध्ये मदतीला आलेलं नाही. मग आठवला देव,
ज्यावेळेस भगवंताचा धावा केला श्रीकृष्ण भगवंताचा, त्यावेळेस मग काय, देशोदेशीचे बहुमोलाचे गर्भरेशमी शालू जरीचे नेसवी भगवंत कुमारा सकुमारा जय नंद कुमारा सकुमारा भवदोष क्लेश त्रयतापहरा भव दोष क्लेश दुख पापहरा जय नंद कुमारा सकुमारा जय नंद कुमारा सकुमारा देशोदेशीचे बहुमोलाचे गर्भरेशमी शालू जरीचे नेसवी भगवंत कुमारा सकुमारा. भगवंताचा धावा केला त्यावेळेस मग देवाने मग काहीच कमी केलं नाही. देशोदेशीचे बहुमोलाचे सर्व शालू नेसवले. काय नेसवायचं होतं बहिणीला. हे कशासाठी सांगतोय मी, कारण तो म्हणजे भगवंत अर्थाचा कैवारी बहीण जरी असेल, तिने आरती केली की देवा तूच आहे माझा, आता कोणी नाही, तेव्हाच मदत केली भगवंताने. म्हणून आपण जोपर्यंत इतरावर अवलंबून आहोत, इतरांकडून अपेक्षा आहेत, तोपर्यंत भगवंतही आपल्याकडे पाहत नाहीत. कारण दामोदर पंडित काय म्हणतात, भगवंत कसे आहेत, अर्थाचे कैवारी आहेत. जे संसारीच आहेत त्यांना देव पाहिजेच नाही, आशांचे कैवारी नाही. रिगाला सर्पमुखा माझारी, सर्पमुखामध्ये भगवंत प्रवेशलेले आहेत. तव गजबजले अंबरी देवतागण, जे अंबरामध्ये आकाशामध्ये देवतागण होते, देवतेंचा समुदाय समूह जो जमलेला होता, ते गजबजून गेले. आता नेमकं काय होईल. देवतर आतमध्ये गेले, काय होणार नेमकं पुढं. सर्वांच्या मनामध्ये एक आतुरता निर्माण झाली. थोडस ज्याला आपण म्हणतो की कुतूहल निर्माण झाली की आता नेमकी लीळा कशी पुढे होणार. म्हणती जयाचा अवतारू, फेडावया भूमीचा भारू, करावया दैत्यांचा संहारू, आता कैसे वर्तेल. भगवंताचा अवतार कशासाठी आहे. जे भूमीला भार झालेले पापी लोक आहेत, जे आसुरी वृत्तीचे लोक आहेत, आसुर आहेत, अशा या भूमीला भार झालेल्या लोकांचा नाश करून या भूमीवरचा भार फेडण्यासाठी अवतार घेतलेला आहे. म्हणती येयाचा अवतारू, हे कोण बोलत आहेत, देवतागण बोलत आहेत. म्हणतात की या भगवंताचा अवतार हा भूमीचा भार फेडण्यासाठी झालेला आहे. मग या भूमीवर भार कोण आहेत, कराव्या दैत्यांचा संहारू. हे जे दैत्य आहेत हे या भूमीवर भार आहेत. तर त्यांचा संहार करण्यासाठी ज्यांचा अवतार झालेला आहे. आता कैसे वर्तेल, आता कसं होणार पुढे, असा प्रश्न यांच्या मनामध्ये आहे. देव आघासुरासी सांपडला, तव दैत्यामणी हरिखू झाला, सृष्टी संहारू जयाची लीळा, ते बळ जाणती ना. देव आघासुराशी सापडला. त्या आघासुराच्या मुखामध्ये देवाने प्रवेश केलेला आहे. आघासुराला आनंद झाला. आता हा माझ्या राजाचा जो काळ आहे, म्हणजे कंसाचा जो काळ, हा माझ्या कचाट्यामध्ये सापडलेला आहे. तव दैत्यामणी हरिखू झाला, हर्ष झाला त्या दैत्याला, आघासुराला. सृष्टी संहारू जयाची लीळा, ते बळ जाणती ना. अहो, सृष्टीचा संहार करणे ही ज्यांची लीळा आहे, सहज सृष्टीचा संहार,
मायेला प्रवृत्ती जाणवली, सृष्टी रचनेची असो किंवा सृष्टी संहाराची असो, क्षणामध्ये ती सेविका बसलेलीच आहे. माया ही क्षणामध्ये कार्य करते. आता ज्यांची सेविका एवढी सामर्थ्यवान आहे, ह्या सृष्टी संहार करणं आणि सृष्टीची रचना करणे ह्या लीळा आहेत त्या भगवंताच्या. असा तो भगवंत जो आहे, त्या भगवंताचं बळ जाणतीना. या असुराला काय माहिती या भगवंताचं काय बळ आहे? श्रीकृष्ण रूप हृदयी प्रवेशले, तव आघासूर पण गेले, आत्मस्वरूप निर्मळ झाले, तेणे सन्निधानी. भगवंत अवतार घेतात म्हणजे नेमकं काय करतात बरं? जसा परीस असतो, परीस ज्या वेळेस लोखंडाला स्पर्श करतो त्यावेळेस त्या लोखंडाचं सुवर्णामध्ये रूपांतरण करतो. हे सामर्थ्य आहे त्या परिसाचं. तर जसं त्या लोखंडाचं सोनं होते, त्याप्रमाणे भगवंत ज्या जीवाला स्पर्श करतील त्या जीवाचं सोनं केल्याशिवाय राहत नाहीत भगवंत. कारण संबंधदान हे तर ठरलेलंच आहे. मग तो असुर असो, दैत्य असो, मित्र असो, शत्रू असो, कोणीही असो, स्पर्श झाला, संबंधदान 1000 वर्षाचं आक्षेपलं. अष्टभोग परिपूर्ण जीवन भोगभूमीमध्ये 1000 वर्षापर्यंत भोगणार. दुसऱ्यांदा स्पर्श झाला, 10,000 वर्षापर्यंत भोगभूमी मनुष्य देह घेऊन अष्टभोग परिपूर्ण जीवन जगणार. त्याही नंतर स्पर्श झाला तर मग आयुष्य वाढणार नाही. 10,000 वर्ष तर 10,000 वर्षाच्या वर आयुष्य वाढणार नाही, परंतु त्यामध्येच सुख विशेष त्या जीवाला होणार आहे. मग आता देव कुठे प्रवेशलेले आहे? आघासुराच्या मुखामध्ये गेले, म्हणजे आघासुराला संबंध झाला. आणि संबंध झाला म्हणजे काय झालं? त्याचा उद्धारच झाला त्या नरक योनीतून. उद्धार झाला म्हणजे मोक्षाला गेला, चिरंतन मुक्ती असा अर्थ नाही बरं काही. ते उद्धार झाला म्हणजे त्या नरक योनीतून तो निघून गेला आणि संबंधदानाच्या फळाला जाणार आहे तो पुढे. मग आता उद्धारच झाला नाही का? एका आसुरी वृत्तीच्या कंसाची चाकरी करण्यापेक्षा, कंसाची चाकरी करायची हे असुर, मग आता या आसुरी कंसाची चाकरी करण्यापेक्षा कितीच आनंदाचं जीवन आहे. एकदा स्पर्श झालेला आहे का? मग आता देव तर चालत 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 जिथे गोपाळ आहेत, वासरा आहेत, ते कुठे होते? आघासुराच्या पोटामध्ये जाऊन बसलेले होते. मग आता एकदाही संबंध झाला, दोनदाही झाला आणि भरपूर काही देवाने तिथं दिलं. तर श्रीकृष्ण रूप हृदयी प्रवेशले, तो आघासुर पण गेले. आघासुर पण जे आहे ते गेलेलं आहे. आत्मस्वरूप निर्मळ झाले, तेने सन्निधानी. त्याचं आत्मस्वरूप देवाने निर्मळ करून टाकलं. पण मग आता आत्मस्वरूप निर्मळ झालं म्हणजे मग आता याची बुद्धी पालटली असेल, हा भगवंताला सोडून देईल. बघूया पुढच्या ओळीमध्ये काय होतं. भीतरी वाढिन्नरी श्रीमूर्ती, तव कुंठली मन पवनाची गती, इंद्रिया झाली निवृत्ती, जैसी ब्रह्मविदा. याचा काही विचार बदललेला नाही. शेवटी भगवंतालाच काय करावं लागलं? पोटामध्ये गेल्यानंतर सर्व गोपाळ होते, तिथे वासर होते गायींचे, ते त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी पोटामध्ये गेल्यानंतर त्या आघासुराच्या भीतरी वाढीनली श्रीमूर्ती, आतमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या श्रीमूर्तीचा विकास केलेला आहे, मूर्ती वाढवलेली आहे. तव कुंठली मन पवनाची गती. प्रत्येकाच्या शरीरामध्ये वायूचे कार्य असतात म्हणून आपण जगत आहोत, बरोबर की नाही? प्राण, व्यान, अपान, उदान, समान, कृकली, देवदत्त, धनंजय, नाग, कुर्म असे 5 वायू, 5 उपवायू, असे एकंदरीत 10 वायू असतात. तर हे वायू आहेत म्हणून जगतोय आपण. आणि हे वायू जर संपले शरीरातले तर मग काय?
झालं, इथंच आपलं कार्यक्रम आटपून जातो. मग तर इथे मग कवी तेच सांगत आहेत आपल्याला, त्या आघासुरामध्ये पण वायूचं कार्य होतं. आता हा आघासूर म्हणजे सापाचं रूप धरलेला. साप श्वास घेतो की नाही, प्राणवायू तो आतमध्ये घेतोय सोडतोय, बरोबर की नाही, तेव्हाच तर जगतोय तो. तर हे जे काही पवनाचे कार्य चालू होते ते सर्व मनपवनाचे कार्य थांबून गेले. पूर्ण पोट फाडून देव बाहेर आलेले आहेत. मग आता काय जीवन जगणार आहे, तो संपला विषय त्याचा. इंद्रिय झाली निवृत्ती. इंद्रिया झाली निवृत्ती म्हणजे आता ते काय इंद्रियही राहिले नाही, ते मनही राहिले नाही. ज्या मनामध्ये असा विचार होता की या कृष्णाला मी मारलं पाहिजे, ते मनही राहिले नाही. आता पवनही राहिला नाही शरीरामध्ये आणि इंद्रियापासूनही निवृत्ती झाली. आत्मा याचा झाला वेगळा. इंद्रिया झाली निवृत्ती जैसी ब्रह्मविदा. दामोदर पंडितांनी कोणाची उपमा दिली बघा. ब्रह्मविद जे आहेत, ब्रह्माला जाणणारे म्हणजे ईश्वराला जाणणारे जे आहेत, ते जसे या शरीरापासून तिराईत होतात. कालच सांगितलं मी अनात्म्या आत्मप्रतीती, सकाळी झाला वाटते ज्ञानसत्रामध्ये. तर जसं तिथं मी सांगितलं की अनात्म्या आत्मप्रतीती जशी आहे, त्याप्रमाणे इथे ब्रह्मविदाचं जे सांगितलेलं आहे, तिथे काय सांगितलं, अज्ञानी लोकांची तशी विचारसरणी आहे. अनात्म्य आत्मप्रतीती ही कोणाची विचारसरणी आहे? पर्वत बुद्धी सावमे जाती शब्दे तरी सर्पू म्हणती, जैसा अनात्म्या आत्मप्रतीती अज्ञान जनासी. अनात्म्य आत्मप्रतीती कोणाशी आहे? अज्ञान जनासी आहे. तर इथे काय म्हणतात पंडितबास आपल्याला, हा आघासूर याच्यामध्ये जो आत्मा होता तो वेगळा झालेला आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मविद लोक असतात ते म्हणत नाहीत हे शरीर माझं आहे. जसं आपल्या मानवपंथामध्ये म्हण आहे, म्हणजे जे काही साधू संत आहेत ते या शब्दाने उल्लेख करतात आई वडिलांचा. काय म्हणतात? हे माझे देहाचे वडील, हे माझे देहाची आई, किंवा हे माझे देहाचे चुलते, असंच आपण बोलतो. म्हणजे काय, मी आत्मा आहे, माझे आई वडील बहीण बंधू चुलता ते सगळे परमेश्वर आहेत, या शरीराचे मात्र हे सर्व आहेत. बरोबर की नाही? तसं ब्रह्मविदाला हे समजते, त्याप्रमाणे झालेलं आहे याचा. आता आत्मा वेगळा झाला, त्याचं शरीर वेगळं होऊन गेलेलं आहे. आत्मा ब्रह्मद्वारी राहिला, परमात्मा श्रीकृष्ण बाहेरी प्रकटला, मग परिवारू वेगळा केला, दैत्य देहापासोनी. आत्मा ब्रह्मद्वारी राहिला. प्रत्येकाचं ज्यावेळेस आत्मा निघतो, ब्रह्मरंध्राद्वारेच आत्मा बाहेर निघतो, असं आपल्या योगशास्त्रामध्ये आलेलं आहे. तर ब्रह्मद्वारी याचा आत्मा राहिलेला आहे. परमात्मा श्रीकृष्ण बाहेरी प्रकटला. परमात्मा श्रीकृष्ण बाहेर प्रगटलेला आहे. मग परिवारू वेगळा केला दैत्य देहापासून. या दैत्याचं जे देह होतं, त्या दैत्याच्या देहापासून आपला परिवार म्हणजे गोपाळ असतील, वासरं असतील, हे सर्व वेगळे केले. या गोपाळांवर ही वेळ का आली? त्यांना आघासुराच्या पोटामध्ये जाऊन बसावं लागलं. एका ओवीच्या शेवटच्या खंडीमध्ये सांगितलं पंडितवासांनी, एक सावमे निघाले, जे स्वतःला जास्त हुशार समजत होते, त्यांना देवाच्या ठिकाणी आवडी नव्हती तेवढीशी, म्हणून एक समोर निघून गेलेले आहेत. आणि जे समोर निघून गेले होते ते जाऊन बसले आघासुराच्या पोटामध्ये. मग एकाला पाहून दुसरं, दुसऱ्याला पाहून तिसरं, देव तर मागेच इकडे राहिले. म्हणून संगत करे बडे की तो बडता ही बड जाय, संगत करे गधे की तो सर्प मुख में जाय. बरोबर की नाही? आता हे जे देवाला सोडून पुढे शहाणपणा करत गेले, त्यांची संगत बाकीच्यांनी केली, ते सापाच्या मुखामध्ये जाऊन बसले. म्हणून ज्ञानी लोकांची संगत केली पाहिजे. काय म्हणत आहे मी?
ज्ञानी जे जैसे असे ते तैसे जाणिजे, अन्यथा ज्ञानींची संगत करू नये. तर आत्मा ब्रह्मद्वारी राहिला, परमात्मा श्रीकृष्ण बाहेरी प्रगटला, मग परिवारू वेगळा केला दैत्य देहापासून. परिवार हा वेगळा केला दैत्य देहापासून. कर्मेंद्रियालो पवनी ज्ञानेंद्रियालो मणी, मन पवना निरंजनी आत्मस्वरूपी. कर्मेंद्रिय हे लोपवनी, कर्मेंद्रिय हे पवनाच्या ठिकाणी लयांगत झालेले आहे. ज्ञानेंद्रिय लोमणी, ज्ञानेंद्रिय हे मनाच्या ठिकाणी लयांगत झालेले आहेत. मन पवना निरंजनी आत्मस्वरूपी. आणि मन पवन हे निरंजनी आत्मस्वरूपी म्हणजे जे दृष्टीशी गोचर नाही. मग तुम्ही त्याला अविद्या म्हणा, अद्यमळ म्हणा, त्याच्या आश्रित हे सर्व गेलेले आहेत. आत्मा तेज पुंजो निघाला, तेथची श्रीकृष्णी लया गेला. जैसा सरिता समुद्रू मीनला सागरासी. आत्मा तेज पुंजो निघाला. भगवंताच्या स्पर्शाने या आसुराचं किती जीवनाचं सोनं नाही झालं, रत्न झालेलं आहे. तेजपुंज, तेजपुंज काय असतात? रत्न असतात तेजपुंज. तर या आघासुराचं आसुरत्व नष्ट करून याच्या जीवनाला रत्नपणा दिलेला आहे भगवंताने. म्हणून तेजपुंज आत्मा निघालेला आहे त्या तेवढ्या मोठ्या सापाच्या शरीरातून. तेथची श्रीकृष्ण लया केला. श्रीकृष्ण भगवंताच्याच ठिकाणी लयांगत झालेला आहे. जैसा सरिता समुद्रू मीनला सागरासी. ज्याप्रमाणे सरिता म्हणजे नदी समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे या आघासुराचा आत्मा जणू काही नदी आहे आणि ती जाऊन भगवंत रूपी सागराला मिळालेली आहे. भीतरी देवे काही दिनले, म्हणून प्रकाशवंत झाले. चिते विज्ञान प्रकटिले, ते महंत जाणती. भीतरी देवे काही दिनले, म्हणून प्रकाशवंत झाले. श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस आतमध्ये गेले त्यावेळेस भगवंतांनी काहीतरी याला दिलेलं आहे. आणि म्हणून हा जो मलिन आत्मा होता याची बुद्धी कशी होती? आसुर होता तो, कंसाचा चाकर नौकर. आणि त्याची बुद्धी कशी होती? दुसऱ्याला त्रास देणं, दुःख देणं, दुसऱ्यांना खाऊन टाकणं, अशी बुद्धी. आणि शेवटी कंसाची चाकरी करत होता तर कंसाने काय त्यांच्याकडे मोहीम दिली? गोकुळामध्ये जा, माझा काळ तिथे आहे, मला त्या काळाची मृत्यू झाली असा संदेश आला पाहिजे, अशी मोहीम मी तुला देत आहे, माझ्या काळाला नष्ट करू नये, अशी मोहीम कंसाने दिली. तर त्याचा आत्मा काय फार शुद्ध होता का? मलिन होता. अहो, भगवंताला मारण्याच्या बेताने आलेला तो. एवढी मलिन मन बुद्धी चित्त झालेलं त्याचं. आणि तो तेवढा मलिन झालेला तरी पण तेजपुंज निघाला असं बोलले इथे. तर मग नक्कीच भगवंताने भीतरी देवे काही दिनले, म्हणजे भगवंतांनी नक्कीच आतमध्ये गेल्यानंतर त्या आघासुराला काहीतरी दिलेलं आहे, म्हणून प्रकाशवंत झाले. आणि म्हणूनच तर तो प्रकाशवंत झालेला आहे आत्मा. बरं, नुसतं प्रकाशवंत होऊन निघून गेला असं नाही, श्रीकृष्ण महाराजांच्या चरणाच्याच ठिकाणी लयांगत झालेला आहे.
की ते विज्ञान प्रकटिले, किंवा मग ते विज्ञान होतं ते महंत जाणती, ते महंतांना माहीत, असं पंडित बासांनी इथं प्रश्न केलेला आहे. तर भगवंताच्या सन्निधानामुळे नक्कीच या जीवाच्या स्वरूपावर लागलेले जे मळाचे पटल आहेत, पापरूपी कर्माचे जे मळ लागलेले आहेत ते नक्कीच धुवून जातात. आणि अशा या भगवंताचं सन्निधान ज्याला लाभलं, भगवंतच ज्याच्या उदरामध्ये गेले, असा तो जो आघासूर आहे, तो आघासूर या भगवंताच्या सन्निधानामुळेच इथे निर्मळ झालेला आहे, आत्मा तेजपुंज झालेला आहे आणि शेवटी श्रीकृष्ण भगवंताच्याच चरणी लयांगत झालेला आहे. आघासुराचा वधू देखिला, तव सुरगणा मणी विस्मो झाला, मग आनंद भरीत सकळ हे चरित्र गाते झाले. आघासुराचा वधू देखिला, कुणी पाहिला हा वध? जे आकाशामध्ये देवतागण जमलेले होते त्यांनी हे सर्व लीळा पाहिलेली आहे. तव सुरगणा, सुर म्हणजे देवता, गण म्हणजे समुदाय. तर हे जे सुरगण आहेत म्हणजे हा जो देवतेचा समुदाय तिथे जमलेला आहे, तो मणी विस्मो झाला, त्यांच्या मनामध्ये विस्मय झालेला आहे, विस्मित झालेले आहेत ते. मग आनंद भरित सकळ हे चरित्र गाते झाले, मग ते आनंद भरित झालेले आहेत देवाचं चरित्र पाहून. आणि नुसतं पाहून आनंदित झालेले नाही, तर ते स्वतः त्या चरित्राचं, त्या पवाड्याचं गुणगान करत आहेत. मग आता देवता ह्या आनंद भरित झाल्या आपण पाहिलं, मग काय देवाने आनंद दिला का त्यांना? जे भगवंत आहेत, भगवंताकडे जे आनंद आहे तो आनंद दिलाय का? नाही. जो देवतेकडे आनंद आहे, जे देवतेकडे पंचप्रकार असतात, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश, हे पंचप्रकार असतात. यामध्ये जे सुख आहे हेच सुख ह्या देवता घेत असतात. आणि जेव्हा केव्हा ईश्वराची लीळा पाहतात त्यावेळेस हेच सुख त्यांचं द्विगुणित होत असते. देव त्यांना आनंद देतात असं होत नाही. कारण जर देवतेंना जर देवाला आनंद देता आला असता तर मग या देवतेंचंही मुंचन देवाने केलं असतं, देवतेंनाही मोक्ष दिला असता. परंतु देवता ह्या नित्यबद्ध आहेत, त्रिगुणामध्ये बांधलेल्या आहेत. त्यामुळं हे जे बंधन आहे, बंधनाचं नावच आहे नित्यबद्धा. नित्य म्हणजे काळत्रयी नाश नाही, भूत भविष्य वर्तमान यामध्ये कधीही त्या बंधाचा नाश होऊ शकत नाही. अशा त्या नित्यबद्धा त्रिगुणाच्या वेणीमध्ये बांधलेल्या आहेत, रजतम सत्वाच्या वेणीमध्ये बांधलेल्या आहेत. आणि म्हणून यांना परमेश्वराचा आनंद होऊ शकत नाही. यांना जे सुख आहे यांच्याकडे पंचप्रकारातील तेच सुख द्विगुणित होते. परमेश्वर आनंद कोणाला देतात? जे त्यांचे भक्त आहेत त्यांना आनंद देऊ शकतात, ते भक्त अधिकारी आहेत. पण देवता अधिकारी नाहीत. देवाच्या आनंदाला देवता अधिकारी नाहीत हे तर सत्य आहेच. पण ज्यावेळेस भगवंत भोजन करायचे, रानामध्ये जंगलामध्ये काला करायचे सर्व गोपाळांच्या शिदुऱ्या मिळून, त्या गोपाळ काल्याचा एक कणही त्या देवतेला जाऊ देत नव्हते. आनंद तर फार दूरची गोष्ट झाली. जे गोपाळ काला खात होते आणि त्या गोपाळांना आनंद होत होता, त्या गोपाळांची योग्यता अधिक आहे देवतेंपेक्षा. कारण भगवंत म्हणतात हा प्रसाद देवतेला मिळू नये, कारण ते त्या योग्यतेचे नाही. तर आपलं जीव स्वरूप जे आहे ते एवढं योग्य आहे, सर्वाधिकारी आहोत आपण. आपल्याला नरकाकडेही जाता येते, स्वर्गाकडेही जाता येते. पण विषय असा आहे, नरकाकडे जाणे म्हणजे उताराची वाट आहे, आणि मोक्षाकडे जर जायचं म्हटलं, नित्यमुक्ती कैवल्य पद प्राप्त करायचं असेल तर मग कैवल्य हा काय आहे? कैवल्य हा दुर्ग आहे. दुर्ग म्हटलेला आहे कैवल्याला. दुर्ग कशाला म्हणतात? जे दुर्धर आहे चढण्यासाठी
हरिश्चंद्रगड ज्याप्रमाणे, जे दुर्धर आहेत ते दुर्ग, तर कैवल्य दुर्ग सर करणं काय सोपं आहे का? चढच चढ आहे, कष्टच कष्ट आहेत. एखादा मोठा टोळगोटा आहे असं समजून घ्या, ते टोळगोटा म्हणजे आपण जीव आहोत आणि आता आपल्याला कैवल्य दुर्गावर जायचं आहे. फार उंच चढाई आहे आणि आपण या जन्मामध्ये येऊन, मनुष्य जन्मामध्ये येऊन प्रयत्न चालू केलेले आहेत या जीव स्वरूपाला तिकडे ढकलण्यासाठी. आता तो टोळगोटा कसा आहे? गोल आहे एकदम. आपण चढाईला लावला, देवधर्म चांगला आहे तोपर्यंत आपला दगड वर चढत आहे, परंतु जसा देवधर्म कमी झाला तो दगड काय येणार? खाली येणार. कारण खाली जाण्यासाठी कष्ट लागत नाही. तसं पाप कर्म करणे, नरकाकडे जाणे, अधोगती करून घेणे यासाठी कष्ट लागत नसतात. पण जर आपल्याला उंच ठिकाणी पोहोचायचं आहे तर मात्र भयंकर कष्ट लागणार आहे. एका दिवशी कष्ट केले म्हणून जमत नाही, वारंवार कष्ट पाहिजेत. त्या टोळगोट्याला जर आपण म्हटलं की आता इथपर्यंत आलेला आहे, टोळगोटा म्हणजे काय सांगितलं मी? आपणच. तर आपण अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो आणि म्हटलं आता काही नाही बाबा, बस झाला, आता यापेक्षा आपल्याला काही होत नाही, आपण हात सोडले, तो टोळगोटा कुठे जाणार? सरळ येऊन खाली दरीमध्ये कोसळणार आणि मग पुन्हा दरीमधनं वर काढणं अवघड आहे. आता दरीमध्ये कोण पडतात? हे ज्यांना प्रमाद आक्षेपला तो गडदऱ्यात पडला. तर प्रयत्न सोडले नाही पाहिजे. जेवढं जमेल तेवढं केलं पाहिजे. निर्वेदकार दायनबास म्हणतात, गरुडा तिही लोकी गमन, एरी पक्षी कुळी काही न करावे उत्पवन, तैसे आचाराचे अनुसंधान, न सांडावे तापसी. सांगण्याचं तात्पर्य काय आहे त्यांचं? गरुडाला तिन्ही लोकांमध्ये गमन आहे. मग आता बाकीचे जे पक्षी आहेत छोटे मोठे, ते काय म्हणतात का, अहो गरुड जो आहे तो तिन्ही लोकांमध्ये गमन करतो. मग बाकीचे जे छोटे पंख असणारे पक्षी म्हणतात का, जर उडायला जमेल तर तिन्ही लोकांमध्येच उडायचं, नाही तर उडायचंच नाही, असं म्हणतात का? ते नाही. गरुडा तिही लोकी गमन, एरी पक्षी कुळी काही न करावे उत्पन्न. बाकीच्या पक्षीकुळांनी उत्पन्न का बरं करू नये? त्यांची जेवढी क्षमता आहे, त्यांची जेवढी शक्ती आहे, त्याप्रमाणे त्यांनी पण उडावं. तैसे आचाराचे अनुसंधान, त्याप्रमाणे आचाराचं अनुसंधान आपण सोडलं नाही पाहिजे. मानवपंथाचे अत्याचार्य श्री नामदेवाचार्य जी अष्टोप्रहर स्मरण करायचे, मग आता स्मरण केलं तर अष्टोप्रहरच करणार, कमी होत असेल तर करणारच नाही असं म्हटलं तर चालेल का? नाही. आपल्यासाठी सांगितलेलं आहे किमान 1 प्रहर स्मरण लेखी लावा. आपल्याला किती सूट दिली? 8 प्रहर आहेत, दिवसाचे 4, रात्रीचे 4. तर 8 प्रहरामधून काय सांगितलं आपल्याला? किमान 1 प्रहर स्मरण लेखी लावा. म्हणजे 8 मधून 1च प्रहर करायला लावलेला आहे. 7 प्रहर आपल्यासाठी देवाने कमी केले. अजून किती सूट पाहिजे आपल्याला? म्हणून जसा आचार आपल्याला करता येईल त्याप्रमाणे केलं पाहिजे. नाही रे बाबा आता काय होत नाही, मग सर्वच अंग व्हायचं, असं नाही झालं पाहिजे. तर यथायोग्य, जसं आपण म्हणतो फुल नाही फुलाची पाकळी, जेवढी क्रिया जमते तेवढी करावी, तसंच आहे. आपल्याला आटन विजन भिक्षा भोजन एकदम गावोनी गावा जावे वगैरे वगैरे असं काही जमत नाही. एखाद्या आश्रमामध्ये राहावं, आजूबाजूचे 4 घरं आहेत, दररोज 1-2 घरं मागून यावेत. हे जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. जे संन्यास धर्म स्वीकारलेले आहेत त्यांच्यासाठी सांगितले, किमान 1 प्रहर स्मरण लेखी लावा, दररोज भिक्षा मागा, तुम्हाला मोक्ष मिळेल, याची शाश्वती झाली तुम्हाला. पण आपण जर म्हटलं की नाही आटन विजन सर्व स्वामीच्या वचनाप्रमाणे झालं तरच ठीक आहे, तर तसं जमणार नाही. प्रत्येकाचे अधिकार वेगळे असतात.
प्रयत्न तर केला पाहिजे माणसाने, प्रयत्नांती परमेश्वर आहे, बरोबर की नाही? पण मला एवढं जमतच नाही, होते तेवढं. म्हणजे एखादा व्यक्ती आहे 2 प्रहर स्मरण लेखी लावू शकतो, परंतु आळस आहे अंगामध्ये, तो 1च प्रहर लेखी लावत आहे, असं जमत नाही. जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे, तेवढा अंतरायोग कमी होईल पुढं. मग आनंद भरित सकळ हे चरित्र गाते झाले. सर्व देवतागण आनंदाने भरित होऊन चरित्र गात आहेत भगवंताचं. सन्निधी उद्धरिली तृणचरे, एके मुक्ती पावविली वैरे, भगता काही दिधले उदारे, ते श्रीकृष्णोची जाणे. सन्निधी उद्धरिली तृणचरे, सन्निधानामध्ये भगवंताच्या जे तृणचर होते, म्हणजे तृण म्हणजे गवत, ते गवत चरणारे म्हणजे जे वासरं आहेत गायींचे. कारण गोपाळांना काय काम दिलेलं आहे? गायींचे वासरं चारून आणणे हे काम दिलेलं आहे. तर जे तृण चरणारे आहेत त्यांचाही उद्धार झाला देवाच्या सन्निधानामुळे. एक मुक्ती पावविली वैरे, जे वैरी लोक आले होते, पुतना, बांबळभट्ट, तृणावर्त, शक्तासूर, बगासूर, केशी, आघासूर, नको नको ते असुर आले, त्यांचाही उद्धार केला देवानी. ते वैरी होते तरी पण देवानी काय केलं? उद्धारच केलेला आहे त्यांचा. भगता काही दिधले उदारे, ते श्रीकृष्णूची जाणे. आणि जे देवाचे भक्त आहेत त्यांना त्या भगवंताने काय दिलं ते त्या भगवंतालाच माहिती, ते तुम्ही आम्ही सांगू शकणार नाही. जे श्रीकृष्णाची या जवळिका, अवधिसी कृमी कीटका, ते सणी नाही सनकादिका, ब्रह्म सुख. जे श्रीकृष्णाची या जवळिका, श्रीकृष्ण भगवंताची जवळीक केली, त्यामुळे काय झालेलं आहे? अवदिसी कृमी कीटका. अवदिसी, अव म्हणजे वाईट, दिस म्हणजे दिवस. जे नरक योनीमध्ये कृमी कीटक आहेत त्यांच्यासाठी काय आहे? अवदिस आहे. परंतु अवदिसी या कृमी कीटकांना जे ब्रह्मसुख होत आहे ते सनी नाही सनकादिका. सनकादिकांना पण सणाच्या दिवशी ते सुख नाही. जे सुख अवदिसी या कृमी कीटकांना भगवंत देत आहेत. श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस यमुनेच्या तीराच्या बाजूने चालायचे, श्रीकृष्ण भगवंताची सावली त्या यमुनेच्या जळामध्ये पडायची. श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जे जलचर होते ते सर्व वर यायचे, त्या सावलीने चालायचे आणि भगवंताचं दर्शन घ्यायचे. एवढं आकर्षण भगवंताच्या श्रीमूर्तीचं जलचरांनाही होतं, तृणचरांनाही होतं, मनुष्यांना पण होतं, स्त्रियांना पण होतं. एवढंच नाही तर स्थावर जे आहेत, वृक्ष, लता, वेली, यांना पण आकर्षण होतं. ते सनी नाही सनकादिका ब्रह्मसुख. सणाच्या दिनी पण सनकादिकांना तेवढं सुख नाही. तेवढं सुख भगवंतांनी इथे अवतार धारण केलेला आहे, म्हणून या कृमी कीटकांना पण ते सुख भेटत आहे. म्हणून म्हणतात एकदा परमेश्वर अवतरले की दानाचं मोगर सुल असते, घाया घाया दान देतात देव. सदैव तेथची तिर्यंचे, जया दर्शन अच्युताचे, जे जीवन उद्धवादिकांचे, म्हणे मुनिकेशी राजू. सदैवे तेथिचे तिर्यंचे, मनुष्य देहा खालुते ते तुके तिर्यंचे, जया दर्शन अच्युताचे. अहो त्या अच्युत अशा परमेश्वराचं दर्शन त्या तिर्यंचाला झालेलं आहे. पशु
पक्षी, जलचर या सर्वांना दर्शन होत आहे. जे जीवन उद्धवादिकांचे, उद्धवदिक म्हणजे काय? उद्धव म्हणजे उद्धव देव आले. आदिक पदामध्ये कुंती औसा आल्या, किंवा श्रीकृष्ण भगवंत म्हणजे ज्या भक्तांचा प्राण होता असे जे भक्त आहेत, असे सर्व भक्त आले त्यामध्ये. उद्धव आदिक पदामध्ये सर्व आले. तर जे भगवंत उद्धवादिकांचं जीवन आहेत ते भगवंत इथे दर्शन देत आहेत तिर्यंचाला. आणि त्या तिर्यंचाचं दैव काय वाखणावं, ते तर सदैव आहेत, दैववान भाग्यवान आहेत, कारण त्यांना दर्शन अच्युताचं होत आहे. वधिला अघासुरू देवी केला जय जयकारू, मग सपूजितू श्रीकृष्णू सपरिवारू, आले वृंदावनासी. वधिला अघासुरू, तो जो अघासुर होता त्या अघासुराला मारलं. देवी केला जय जयकार, सर्व देवांनी जय जयकार केला देवतांनी. आणि मग सपूजित श्रीकृष्ण सपरिवारू आले वृंदावनासी, सपूजित असे भगवंत वृंदावनाला आलेले आहे. आजच्या आपल्या ज्ञानसत्राची वेळ ते संपलेली आहे. दंडवत हो सगळीकडे फिरून आणा. असं इथं उभं राहा, इथं उभं राहा, बाबांकडे धरा. हा जागेवरच फिरवायचं. देवाची पाठी निघणार आहे, तरी जास्तीत जास्त व्यक्तींनी त्यांनी या पाठी उपस्थित व्हायच्या. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. म्हणजे आपल्या सकाळी 9 वाजता आढळराव राज्यात प्रणव तिथे आपला कार्यक्रम दिसतो. तिथे सर्वांनी पक्षीच्या दृष्टीने आढळराव जाऊया. दंड प्रणव.